मौजे आणि कसबे शब्दांचा म्हणजेच मध्ययुगीन महसूल व्यवस्थेचा अभ्यास. खानदेशातील ऐतिहासिक दप्तर, जमीन अभिलेख आणि इनामपत्रांमध्ये मौजे आणि कसबे हे शब्द वारंवार आढळतात. हे शब्द केवळ भौगोलिक निर्देश नाहीत, तर मध्ययुगीन प्रशासन, महसूल रचना आणि शहरीकरणाच्या प्रक्रियेचे प्रतीक आहेत. तर चला पाहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. आणि मी विजय. आपण पाहत आहात खानदेश विथ विजय. मौजे. मौजे म्हणजे एक महसुली एकक आहे. मुळात मौजे शब्द कुठून आला तर याचा मूळ शब्द आहे मौजा. मौजा हा शब्द इस्लामी प्रशासन पद्धतीतून प्राचीन भारतीय उपखंडात प्रचलित झालेला फारसी शब्द आहे. याचा मूलभूत अर्थ महसूल नोंदींमध्ये स्वतंत्रपणे ओळखले गेलेले गाव असा होतो. दिल्ली सल्तनत काळात जमीन महसूल प्रणाली अधिक संघटित झालेली दिसते. पुढे मोगल एम्पायरच्या प्रशासनात प्रत्येक गाव हे महसूल संकलनाचे मूलभूत एकक मानले गेले. अबुल फजल यांच्या आईने अकबरीमध्ये गाव, परगणा आणि सुभा या प्रशासनिक पातळ्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्या संदर्भात मौजा हा शब्द महसूल संरचनेचा भाग होता. आता जाणून घेऊयात कसबे. कसबे म्हणजे बाजारपेठेचे किंवा परिसरातील गावांचे एक प्रमुख प्रशासकीय केंद्र मानले जायचे. कसबा हा शब्द अरबी फारसी परंपरेतून आला असून त्याचा अर्थ लहान शहर किंवा मोठे बाजारपेठीय गाव असा होतो. मध्ययुगीन भारतात कसबा हे परगण्याचे मुख्य ठिकाण असायचे, ज्या ठिकाणी न्याय व महसूल कार्यालयांचे केंद्र, ज्यात चावडीवर पंच म्हणजे 5 लोक जे लोकांनीच निवडलेले असायचे, ते परिसरातील गावातील आलेल्या तक्रारींचे न्यायनिवाडे करायचे. तसेच व्यापार आणि कारागिरांची वस्ती असलेले गाव म्हणूनही प्रसिद्ध असायचे. म्हणूनच कसबे ही ग्रामीण आणि शहरी रचनेमधील खानदेशाचा ऐतिहासिक संदर्भ पाहता खानदेश हा प्रदेश उत्तर महाराष्ट्रात वसलेला असून मध्ययुगीन काळात त्याचे स्वतंत्र राजकीय महत्त्व होते. ज्या ठिकाणी 14व्या शतकात फारुकी राजवट सत्तेवर आली, त्यांनी फारसी प्रशासकीय भाषा व महसूल प्रणाली स्वीकारली. 1601 नंतर खानदेशाचा समावेश खानदेश सुभा म्हणून मोगल सत्तेखाली झाला. या काळात महसूल व्यवस्थेची पुनर्रचना झाली आणि गावांचे वर्गीकरण अधिक स्पष्ट झाले. मराठा व ब्रिटिश काळातही याबाबत सातत्य दिसून येते. मराठ्यांच्या स्वराज्य काळात जरी प्रशासनिक भाषा हळूहळू मराठीत म्हणजेच मोडी लिपीत बदलली, तरी फारसी दप्तर पद्धतीतील शब्द कायम राहिले. ब्रिटिश काळात बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये जमीन सर्वेक्षण झाले, परंतु महसूल गावासाठी मौजे किंवा मौजा हा शब्द अधिकृत अभिलेखांत वापरला जात राहिला. आजही महाराष्ट्रातील 7-12 मौजे, तालुका, जिल्हा असा उल्लेख आढळतो. सामाजिक आर्थिक विश्लेषणात्मक विचार केल्यास मौजे म्हणजे कृषी आधारित रचना, अर्थातच शेतीप्रधान अर्थव्यवस्था. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते आणि आहे आणि कदाचित राहणार. पाटील, कुलकर्णी यांसारखी स्थानिक पदे याच संकल्पनेचे भाग आहेत. आणि कसबे म्हणजे उदयोन्मुख शहरीकरण, अर्थातच एक असे गाव जे गाव नसून शहरात रूपांतरित होते असलेले ठिकाणी, ज्या ठिकाणी बाजारपेठ, कारागीर वर्ग, जकात नाके, लष्करी व प्रशासकीय उपस्थिती सर्व गोष्टी असतील. खानदेशातील काही गावांना कसबे दर्जा मिळाल्याने त्या भागात व्यापार वृद्धी आणि सामाजिक विविधता वाढली. असेच एक गाव शिंदखेडा ते दोंडाईचा दरम्यान आहे, ज्याला आजही आपण कसबे चिलाणे नावाने ओळखतो. काही वर्षांपूर्वी या गावाला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेअंतर्गत आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळाला. तेव्हापासून या गावाचे नाव आणखी आदर्श गाव कसबे चिलाणे म्हणून प्रसिद्ध आहे. मुळात कसबे हा शब्द अजूनही टिकून आहे. मौजे आणि कसबे हे शब्द केवळ प्रशासनिक तांत्रिक शब्द नाहीत, तर ते मध्ययुगीन खानदेशातील सत्ता केंद्र, महसूल व्यवस्था आणि ग्रामीण शहरी संक्रमण समजून घेण्यासाठी महत्त्वाचे स्रोत आहेत. खानदेशातील ऐतिहासिक दप्तरांचा अभ्यास करताना या शब्दांचा संदर्भ, कालखंड आणि राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास स्थानिक इतिहास अधिक स्पष्ट होतो. आपण असाच खानदेशाच्या इतिहासावर आणखी इतर संशोधना आधारित व्हिडिओ देत असतो.
असे व्हिडिओ पाहू इच्छित असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट्स आणि मित्रांना, नातेवाईकांना आणि विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. या परिसरातील एखादे कसबे गावाचे नाव, तालुका व जिल्हासहित नक्की कॉमेंट्समध्ये सांगा.